तर मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास. आज आपला गणित विषयाचा 24वा दिवस आहे. तर आपल्याला लिहित असताना 41 ते 50 संख्यामध्ये मागची पुढची मधली संख्या लिहायला शिकायचं आहे. आज आपण 41 ते 50 संख्या शिकायला सुरू करणार आहोत. 4 दिवस आपण शिकणार आहोत, पण असं शिकणार आहोत की या गणित संख्यांवर कसला जरी तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला तर तो तुम्हाला आलाच पाहिजे. 41 ते 50 संख्या मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना तयार राहायचे. मला येते म्हणून अजिबात हे करायचं नाही. तुम्हाला येत जरी असलं तरी मी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला ह्या संख्या शिकवणार आहे. फक्त 41, 42, 43, 44, 85, 87, 88, 49, 50 एवढं म्हणता आलं म्हणजे तुम्हाला उजळणी आली नाही. उजळणीमध्ये खूप खूप बारीक बारकावे असतात, ते आपल्याला शिकायचे. तर सर्वप्रथम काय करायचं, वही पेन बॉक्सची वही घ्यायची, पेन्सिल इरेजर घेऊन घरचा अभ्यास तयार करायला बसायचे. मोबाईल लांब ठेवायचा, कारण की आपला हा व्हिडिओ जवळपास 20 ते 25 मिनिटाचा असतो. तेव्हा एवढा वेळ जर तुम्ही मोबाईल तुमच्या जवळ ठेवला तर तुमचे डोळे खराब होतील. म्हणून लांब ठेवायचा आणि घरचा अभ्यास करायचा. गणिताचा घरचा अभ्यास हा शक्यतो सकाळी लवकर उठून करायचा, कारण की गणित हा खूप खूप महत्वाचा विषय. ठीक आहे. तर मुलांनो, आज आपण 41 ते 50 या संख्या कशा तयार होतात पाहूयात. संख्या हे नेहमी ट्रिकने लक्षात ठेवायच्या. कशा म्हणजे संख्या तयार होत असताना त्यांची रचनेवरून त्याचे उच्चार असतात. बघा आता 40, 4 दशक 40. आता आपण काय शिकलेलो आहोत, 4 दशक 40. 4 दशक 40 म्हणजे 4 दशक 40. 40 ह्या शब्दाचा सगळ्यात महत्वाचं, 40 एखाद्या संख्येमध्ये सांगितलं तुम्हाला की 40 लिहा. 40 लिहा म्हणलं की खूप सोपं आहे. 40 लिहा म्हणलं की हे 40 एवढं तर येते आपल्याला. 40 म्हणजे 41. बे म्हणजे 2. बे म्हणजे 2. बे 40. त्रे म्हणजे 3. 40. चौरे म्हणजे 4. 40. पंचे म्हणजे 5. 40. शे म्हणजे 6. 40. पुन्हा नंतर येणार आपलं 40. पुन्हा येणार 48. पुन्हा नंतर येणार 49 आणि नंतर किती येणार शेवटी 50. 5 दशक 50. आता हे संख्या लिहित असताना जर तुम्हाला कोणी सांगितलं की बाबा 46 लिह, 46 म्हणलं की पटकन डोक्यात आणायचं की 40 आहे. 40 आहे म्हणजे 4 दशकाचा पाडा आहे. 4 दशकाचा पाडा आहे म्हणल्यावर 40 लक्षात आलं तुम्हाला. मग आता 7 म्हणल्यावर 7. एकक स्थानी 7 ठेवायचं, दशक स्थानी 40 ठेवायचं, झालं 47 तयार. किती सोपं आहे बघा बरं. बऱ्याच मुलांना 10वीला जाईपर्यंत कळत नाही की बाबा 55 कसं लिहायचं, 56 म्हणजे कितीवर किती, 42 म्हणजे कितीवर किती. मग ह्या पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला एका दिवसात उजळणी येऊन जाईल. आता बघा 41 1 आणि हे 40. बे म्हणजे 2. बे 40. त्रे म्हणजे 3. 40. चौरे म्हणजे 4. 40. पंचे म्हणजे 5. 40. शे म्हणजे 6. 40. नंतर सत्ते म्हणजे 7. 40. पुन्हा नंतर 48. पुन्हा नंतर 49 आणि नंतर येणार आपलं 50. आता 49 ला काय चुकतं सगळ्यांचं, 50 म्हणतात पण इथं असतं 40. जर समजा तुम्ही घरातून निघालेले आहेत आणि शाळेजवळ पोहोचलात, घरातून निघालात शाळेजवळ पोहोचलात, तर तुम्ही याला फोन करून विचारला अरे तू कुठे आहेस, तर तुम्ही काय म्हणणार, शाळेजवळ आहे. कुठं म्हणणार, शाळेजवळ आहे. तो निघालाय घरातून पण शाळेत पोहोचलाय का, नाही, पण तू काय सांगणार, शाळेजवळ आहे. तसं तू कुणाजवळ पोहोचलेला आहे, 50 जवळ पोहोचलेला आहे. हा एकूण कुणाजवळ पोहोचलेला आहे, 50 जवळ पोहोचलेला आहे. म्हणून तो म्हणताना काय म्हणतो 49. पण त्याच्याजवळ काय आहे, 50 आहे का, नाही, त्याच्याजवळ आहे 40. तरी सुद्धा तो काय सांगताना सांगतो
माझं नाव 49 आहे, 49 आहे, पण त्याच्याजवळ असतात 40च असतात. अशी गंमत आहे. आणि इथं बऱ्याच मुलांच्या संख्या ह्या चुकतात. पण 49 म्हणलं की एक घर मागं जायचं. 40चे घर मागं किती असतं? 30 असतं. 39 म्हणलं की 3 9. 29 म्हणलं की 30च्या मागचं घर कोणाचं? 2चं. 2 9. असं थोडस संख्या लक्षात ठेवायची असतात. आता 40 ला कसं लिहिणार आपण? 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48. इथं 49. पण इथं कोणाही 50 आहे का? नाही. इथं आहे 49 ला म्हटलेलं आहे, पण इथं असतं 40 असतं इथं. आणि पुढे नंतर असतं आपलं 50. हे 40चे 50 का झाले? कारण की हे 1 2 3 4 मिसळत झाला, सगळ्यांचा दशक झाला, 1 दशक झाला. 4 दशक अधिक 1 दशक किती झाले? 5 दशक झाले. पुढे बघा 41. हे 1 आणि हे 40. 41. बे म्हणजे 2. 40. त्रे म्हणजे 3. 40. चौरे म्हणजे 4. 44. पुन्हा नंतर बघा 45. पुन्हा नंतर किती येणार? 46. सत्ते म्हणजे 7. 47. अठ्ठे म्हणजे 8. 48. आता मुलांचं बघा, गुणाजी नाव असलं तर तुम्ही त्याला गुणाजी म्हणतात का रे कधी? काय म्हणतात? गुण्या म्हणतात. 1 गुण्या. तसं हे अंक जे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ह्या जे अंक आहेत त्यांना लाडानं जेव्हा संख्या तयार होतात तेव्हा त्यांचे नाव वेगळे असतात. 1चं 1च असतं, 2चं ब, 3चं त्रे, 4चं चौऱ्या, 5चं पंच्या प, 6चं शे आणि 7चं सत्ते, 8चं अठ्ठ्या, 9चं 9चं नाव काय असतं? 49. पण आता इथं 50 ला मी 5 लिहू का 4 लिहू? अर्थात 4 लिहिणार, कारण की अजून तो शाळेत पोहोचलेला आहे का? नाही. अजून तो 4च्याच घरात आहे, म्हणून त्याला इथं आपण काय लिहिणार? 4 लिहिणार. पण म्हणताना काय म्हणणार? 49. इथं नीट लक्षात ठेवा, 49 म्हणलं तर इथं 5 पाहिजे असतं, पण इथं 4 असतं आणि नंतर इथं 50. आता 41. नंतर किती येणार? 42. पुढे नंतर किती येणार? त्रे म्हणजे 3. 43. नंतर किती येणार? 44. नंतर किती येणार? 45. नंतर 46. नंतर 47. नंतर किती येणार? 48. नंतर किती येणार? 49. आणि नंतर येणार शेवटी 50. तर अशा प्रकारे 41 ते 50 ह्या संख्या तयार होतात. अशा पद्धतीने तयार होत नाहीत. मी तुम्हाला संख्या कसं लक्षात ठेवायचं की बाबा अचानक तुम्हाला वाटतं खूप अवघड आहे, खूप लक्षात ठेवायचं. आता एकदम सरांनी म्हणलं अरे 42 म्हणजे कितीवर किती, तुम्ही घाबरून जाता, तुम्हाला आठवत नाही 42 म्हणजे 4वर 2 लिहायचं का 2वर 4 लिहायचं का 5वर 6 लिहायचं कळत नाही. मग अशा वेळेला फक्त डोकं शांत ठेवायचं. 42 40 आहे म्हणजे 4 दशकाचा पाडा आहे. बे म्हणजे 2 ला ठेवायचं एककाच्या जागेवर आणि 40 ला ठेवायचं दशकाच्या जागेवर, म्हणजे किती तयार होतं? 4 दशक 2 42. अशा पद्धतीनं संख्या लक्षात ठेवायच्या. तर मुलांनो, आता आपल्याला उजळणी म्हणायची आहे. उजळणी वाचत लिहायची. तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत उजळणी वाचत लिहायची आहे. चला लिहू तर. 1 2 3 माझ्यासोबत लिहायचं तुम्हाला. 4 5 6 7 8 9 10 1 दशक 1 11 1 दशक 2 12 1 दशक 3 13 1 दशक 4 14
1.5 15, 1.6 16, 1.7 17, 1.8 18, 1.9 19, 2.20, 2.1 21, 2.2 22, 2.3 23, 2.4 24, 2.5 25, 2.6 26, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30, 3.1 31, 3.2 32, 3.3 33, 3.4 34, 3.5 35, 3.6 36, 3.7 37, 3.8 38, 3.9 39, 4.40, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50. आता आपल्याला 5चा पाडा तयार करायला शिकायचा आहे, कारण की आपण इतके दिवस काय केलेलं आहे, 4 पर्यंतचा पाडा शिकलो. आता आपल्याला 50 पर्यंत उजण येते. 50 पर्यंत उजण येते म्हणजे आपण 5चा पाडा शिकू शकतो. 5च्या पाड्यामधल्या संख्या कुठपर्यंत आहेत, 50 पर्यंत आहेत. आणि आपण जो पाडा शिकतो करतो तयार, त्याच्यामध्ये गुणाकार बेरीज काहीच नसतं, आपलं साधा उड्या मारायच्या असतात फक्त. आता इथं बघा 1 2 3 4 आणि 5. इथे मी काय केलेले आहेत, 5 पर्यंत खुणा केलेले आहेत. आता आपल्याला 5चा पाडा तयार करायचा आहे. खूप सोपं आहे, पण त्याच्या आधी काय व्हायचं, तुम्ही नवीन 5चा पाडा पाठ करचाल आणि मागचं सगळं विसरून जाईल. म्हणून आधी काय करू, आपण जुन्या पाड्यांना उजळणी करू. 1 बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, 92 18, 92 20, 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. ठीक आहे. आता आपल्याला 5चा पाडा तयार करायचा आहे. माझं शिक्षण हे सगळं मुलांना बाळा बोटावर शिकवत असते मी. तर आता आपल्याला 5चा पाडा तयार करायचा आहे.
5चा पाडा, 10चा पाडा, 15चा पाडा, 20चा, सोपे सोपे पाडे इथे खूप सोपे असतात. आता 5चा पाडा तयार करायचा. 5चा पाडा 5 पासूनच मोजायचा. 5 म्हणलं मी, काय म्हणलं? 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. चला आता 5चा मोठा म्हणू. 5 एके 5. अशा प्रकारे आपला 5चा पाडा तयार झालेला आहे. किती सोपं आहे बघा बरं. सगळ्या गोष्टी सोप्या असतात रे बाळांनो, फक्त आपण काय करायला पाहिजे? लक्ष देऊन करायला पाहिजे. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सख 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सख 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सख 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सख 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सख 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सख 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सख 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सख 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सख 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. तर हे जे राहिलेले 3 ओळी तुम्ही काय करायचं? व्हिडिओ झाले की लिहायचं आहे. ठीक आहे. तर मुलांनो, हे सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि मी इकडं तुम्हाला थोडं थोडं शिकवणार आहे, पण हे तुम्हाला माझ्यासोबत लिहून घ्यायचं आहे. लक्षात आलं? तुम्ही हे लिहा, मी हे सांगते. तर मुलांनो, आता आपल्याला मागची पुढची मधली संख्या शिकायची, पण ती संख्या शिकण्यापूर्वी आपण काय करू? एकदा उजळणीचं वाचन करू. 3.1 31, 3.2 32, 3.3 33, 3.4 34, 3.5 35, 3.6 36, 3.7 37, 3.8 38, 3.9 39, 4.40, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 5.50, 4.9 39, 4.8 48, 4.7 47, 4.6 46, 4.5 45, 4.4 44, 4.3 43, 4.2 42, 4.1 41,
4 दशक 40, 3 दशक 9 39, 3 दशक 8 38, 3 दशक 7 37, 3 दशक 6 36, 3 दशक 5 35, 3 दशक 4 34, 3 दशक 3 33, 3 दशक 2 32, 3 दशक 1 31. आता हे आपण संख्यांचं काय केलेलं आहे, वाचन केलेले. आता आपल्याला काढायची मागची पुढची मधली संख्या काढायची. आता 4 दशक 1 41 आणि 4 दशक 3 43, ह्यांच्यामध्ये कोण आहे? 4 दशक 1 41 आणि 4 दशक 3 43. आता अशा वेळेला काढायचं असेल तर आपण सरळ उजनी म्हणायची. 4 दशक 1 41, 4 दशक 2 42. इथे किती येणार? 4 दशक 2 42. पण 43च्या मागची संख्या जर काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, हे जे 3 आहे ह्याच्या बाजूला शेजारी असतो आपल्या घर शेजारी कुठं राहतो? घराच्या कडेच्या भिंतीला असतो. मग 43च्या कडेचा शेजारी कोण आहे? 3. 3च्या मागची संख्या कोणती? 3च्या मागची संख्या आहे 2 आणि 4ला 4 लिहिलं. हे गणित तुम्हाला कधी कामाला येईल? अशी पद्धत की जेव्हा तुम्ही मोठ्या संख्या 3000 4000 10000 लाखाच्या संख्याची मागची पुढची संख्या काढचाल तेव्हा तुम्हाला ही ट्रिक कामाला येईल. संख्या किती का मोठी असणार, फक्त आपण काय करायचं, एकक स्थानचा अंक बघायचा. एकक स्थानच्या अंकामधून 1 वजा केलं की आपल्याला मागची संख्या भेटते. एकक स्थानच्या अंकामध्ये 1 मिसळलं की आपल्याला पुढची संख्या मिळते. आता 44, एकक स्थानचा अंक कोणता आहे? 4. मग 4च्या पुढची संख्या किती? 4 अधिक 1, 4 आणि 1 5. 4 आणि 1 5. 4ला 4 लिहिलं म्हणजे 4च्या पुढची संख्या किती असणार आहे? 45 आणि 4 दशक 6 46. आता 4 दशक 3 43, ह्याच्या मागची संख्या काढायची आपल्याला. मागची संख्या काढायची. एकक स्थानचा अंक कोणता आहे आपला? 3. एकक स्थानचा अंक 3 आहे. 3 मधून 1 गेला. 3 मधून 1 गेला किती राहिले? 3 मधून 1 गेला किती राहिले? 2. 2 लिहिले मी तर एकक स्थानीच लिहायचे बरं का 2 आणि 4ला 4 लिहिले. म्हणजे 43ची मागची संख्या कोणती आहे? 42, 43, 44. आता 48, 48च्या मागची संख्या. 48च्या मागची संख्या कोणती आहे? 8 मधून 1 गेला. 8 मधून 1 गेला किती राहिले? 7. 8 मधून 1 गेला 7 राहिले आणि 4ला 4 घेतले. म्हणजे 48च्या मागची संख्या आहे ती आपली 47. आता 48च्या पुढची संख्या. पुढची संख्या किती? 8 मध्ये 1 मिसळला. 8 मध्ये अजून 1 मिसळला. किती झाले? 9. 8 मध्ये 1 मिसळला 9 झाले. 48 49. हे झाले आपल्या लगतच्या संख्या. 47 48 49. ह्या पद्धतीने आपल्याला मागची पुढची संख्या काढायची. कारण ह्या अशा पट्ट्या तुमच्या परीक्षेत कुणी देणार नाही, तुम्हाला आणून विचारणार नाही, अरे बाबा ह्याच्या मागं कोण आहे, ह्याच्या पुढं कोण आहे सांग. तर तिथं हे असं कामाला येत नाही. मग अशा वेळेला असं काय करायचं, फक्त एककाकडेच बघायचं. मागची संख्या पुढची संख्या म्हणलं काहीच बघायचं नाही, किती का मोठा अंक असताना फक्त एककाकडे बघायचं. एकक कुठं असतो? उजवीकडून पहिली संख्या ही एकक असते. मग जे 9 आहे, 9 मधून 1 गेला, हे 9 आहे. 9 मधून काय केला? 1 गेला की मागची संख्या भेटली. 9 मधून 1 गेला किती राहिले? 8 आणि इथं गेले 4. किती झाले? 48. 48 49. पुढची संख्या सोपी आहे 50. 41च्या मागची संख्या. 41च्या मागची संख्या. 1च्या मागं किती असणार? 1. 1 मधून 1 गेला किती राहिले? 0. 4ला 4 घेतले. 40 41 आणि इथं 1 मध्ये 1 मिसळला. हा 1 आणि अजून 1 मिसळला तर किती झाले? 2. किती संख्या आली आपली? 42. म्हणजे एकक स्थानच्या जागेमध्ये संख्येमध्ये 1 मिसळला की पुढची संख्या भेटते आणि एककाच्या मागच्या संख्येमध्ये 1 वजा केला तर आपल्याला मागची संख्या भेटते. आता इथं आहे 47. 47 4 7. 7च्या माग किंवा 7 मधून 1 गेला. 7 होते. 7 मधून 1 गेला किती राहिले? 6. 6 आणि हे 4ला 4 घेतले. किती झाले आपले? 46 47. मग नंतर पुढची संख्या किती येणार आहे? 48. 4 दशक 8 48. 7 मध्ये 1 मिसळला किती झाले आपले? 48. 4 दशक 6 46. 4 दशक 6 46. 4ला मी 4 घेतले. दशकामध्ये काय फरक करायचा नाही, दशकाच्या जागी दशक घेतला. आता 6 मधून 1 गेला. 6 मधून 1 गेला किती राहिले?
5. 46च्या मागची संख्या किती आहे मग 45. 45 46. मग पुढची संख्या किती येणार 4.6 46. त्याच्यामध्ये एक मिसळला 46 47. 4.7 47 अशी आपली पुढची संख्या भेटलेली. आता पुढे बघा 43. 43च्या हे लिहायलात ना तुम्ही, हे तुम्हाला लिहून घ्यायचे. आता 43 मध्ये बघा 3. 3च्या पुढची संख्या 3 मध्ये एक मिसळला किती झाले 4 झाले. 3 मध्ये एक मिसळला 4 झाले आणि 4 ला 4 किती झाले 44. 30च्या मागची संख्या 30च्या मागे किती येणार 0. 0 मधून एक गेला. 0 म्हणजे इथं काय असणार आहे 9. 0 म्हणजे 10. 10 मधून एक गेला किती राहिले 9. आता इथं मात्र काय होतं दशक बदलतो, कारण की इथून हाचेची वजाबाकी येते. मग आता इथं 3 मधून एक गेला 2 राहिले. 30 मधून एक गेला 29 राहिले आणि 30 मध्ये एक मिसळला 31 झाले. म्हणजे 30च्या मागची संख्या किती आहे 29 आणि 30च्या पुढची संख्या किती आहे 31. आता 35. 5 मधून एक गेला, एकक स्थान बघायचं फक्त, एकक स्थान. 5 मधून एक गेला 4 राहिले आणि 3 ला 3 घेतले. 5 मध्ये एक मिसळला 6 झाले, 3 ला 3 घेतले. 4 मधून एक गेला 1 राहिला आणि 4 ला 4 घेतले. आता 41 42. 2 मध्ये एक मिसळला. 2 मध्ये किती मिसळला 1 मिसळला. किती झाले 3 आणि हे 4. 41 42 43. 44च्या मागची संख्या 4 मधून एक गेला 3 राहिले आणि 4 ला 4 लिहिले. किती झाले 43 44. पुढची संख्या येणार 4 मध्ये एक मिसळला 5 झाले आणि 4 45. आज तुम्हाला थोडस समजायला अवघड जाईल. आता पुढच्या वेळेस अजून छान समजेल. म्हणजे कोणती गोष्ट पटकन समजत नाही आपल्याला. फक्त आपण काय करणार आहोत ह्या वेळेस वेगळ्या पद्धतीनं, एककामध्ये एक मिसळला की पुढची संख्या भेटते आणि एककामध्ये एक कमी केला की आपल्याला दशकाची संख्या भेटते. आपलं गेला की आपल्याला मागची संख्या भेटते. तर 40च्या मागची संख्या कोणती येणार आहे 40. 40च्या मागची संख्या येणार आपली 39. 0 मधून एक गेला 9 राहिले आणि इकडं 4 मधून मात्र एक आपल्याला वजा करावं लागणार आहे. तर किती झाले 39. 40 मधून एक गेला 39 राहिले. 40 मध्ये एक मिसळला, 0 मध्ये एक मिसळला 1 झाले आणि इथं झालं 4. 41. 6 मध्ये एक मिसळ कमी केला 5 झाले आणि 4 मधून 4 गेले. 4 ला 4 लिहिले आपण. किती झालं 45 46. 4 मध्ये एक मिसळला 7 झाले आणि 4 ला 4 47. 0 मधून एक गेला 9 राहिले आणि जो एक कमी करायचा आहे आपल्याला हातचा येतो. हातची वजाबाकी अजून मी तुम्हाला शिकवलेली नाहीये, पण जेव्हा शिकवल तेव्हा लक्षात ठेवा की 5 मधून एक गेला 4 राहिले 49. तर हे अशा आपल्या मागच्या पुढच्या मधल्या संख्या झाल्या. 41 42 43 44 45 46 46 42 43 44 47 48 49 48 49 50 40 41 42 46 47 48 45 46 47 43 44 45 29 30 31 34 35 36 41 42 43 43 44 45 49. आता मी इथे 3 संख्या लपवणार आहे. आता मी एक संख्या लपवलेली आहे. आता कोणती संख्या लपवली सांगा बरं. एक संख्या लपवली. सांगा 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 कोणती संख्या लपवली मी. अशी संख्या लपवली की जी 42च्या पुढे आहे आणि 44च्या मागे आणि ह्या 42 आणि 44च्या मध्ये आहे. अशी एक संख्या लपवली. सांगा 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 सापडली. काढू. ठेन ठडेन ठेन. ही संख्या लपवली होती मी 4.3 43. ठीक आहे मुलांनो, मी अशी एक संख्या लपवली
जी 46च्या पुढे आहे, 48च्या माग आहे आणि जिच्या एकक स्थानी 4 आहे, नाही एकक स्थानी किती आहे 7 आहे आणि दशक स्थानी 4 आहे, अशी एक संख्या लपवली आहे. कोणती आहे? सापडली. कोणती संख्या आहे की जी 46 आणि 48च्या मध्ये? कोणती आहे बघा भर काढू. 47 संख्या अशी आहे की जे 46च्या पुढे आहे आणि 48च्या माग आहे. मुलांनो, मी एक अशी संख्या लपवली जी 41च्या पुढे आहे आणि 43च्या माग आहे. 41च्या पुढे आहे, 43च्या माग आहे, जिच्या एकक स्थानी 2 आहे आणि दशक स्थानी 4 आहे. अशी कोणती संख्या आहे? सांगा. एकक स्थानी बघा 2 आहे आणि दशकाच्या स्थानावर 4 आहे. अशी कोणती संख्या आहे? 42 बघा, हिच्या एकक स्थानी 2 आहे आणि दशक स्थानावर 4 आहे. मुलांनो, मी अशी एक संख्या लपवली आहे की जी 44च्या पुढे आहे, 46च्या माग आहे, जिच्या एकक स्थानावर 5 आहे आणि दशक स्थानी 4 आहे. अशी कोणती संख्या लपवली मी? सांगा. ओके, ती संख्या आहे 45, जिच्या एकक स्थानी 5 आहे आणि दशक स्थानी 4 आहे. तर सगळ्यांना समजलं मागची पुढची मधली संख्या कशी लिहायचे ते? हे झालं का तुमचं लिहून? ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, उद्या 41 ते 50 संख्या कशा तयार होतात त्यांचे विस्तारित रूपात मांडणी आणि एकक दशक रूपात शिकणार आहोत. 41 ते 50 संख्या आपल्या सर्व पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे, जेणेकरून तुमचं जे ह्या 4 दशकाचा पाढा आहे तो तुमचा पूर्ण डोक्यात फिटच बसला पाहिजे. ओके.